हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला आता आपण खरं तर सुरुवात करूया. सो बघा, मग आज मी खरं तर तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो किंवा कधी कधी आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे देखील समजत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे तर यामुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची जी काही कटिंग स्टिचिंगची पद्धत आहे तर ती इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल. मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ॲक्च्युली छान असा ब्रॉकेट टाईपमध्ये आहे. कलर कॉम्बिनेशन पण ब्लॅक अँड गोल्डन आहे. आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा मला तरी असं वाटतं की कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल. सो अशा ब्लाऊजवर डिझाईनसुद्धा अशीच पाहिजे की ती कुठल्याही साडीवर इझिली मॅच व्हावी यासाठी. तर बघा, मग इथे तुम्ही बघू शकतात की अस्तरचा बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट असं दोन्हीही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि याचं मेजरमेंट सांगते तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचं शोल्डर असं टोटल टाकलेलं आहे. आणि 2.5 इंचाची इथे लगेच गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं सोपं जावं. आणि याचा मुंडा आहे तर तो सुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता यावर गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत, तर ती करून घेऊयात. तर बघा, मग सगळ्यात आधी आता तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे. तर इथे बघा, मी 9 अधिक अर्धा इंच असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच 2.5 इंच गळारुंदीची सुद्धा मार्किंग करते खालच्या साईडला. वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी मगाशीच करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, पट्टीच्या सहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे हा बॉक्स इथे तयार होईल. आणि हा जो काही बॉक्स आहे तर हा ड्रॉ करणं ही बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो. त्यानंतर इथून आपल्याला 3 इंचाची एक मार्किंग करायची आहे बघा. आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ती आपल्याला गळ्याला मॅच करायची आहे, म्हणजे याचं जी काही डिझाईन आहे ना त्यानुसार. तर बघा, मी आधी फेंट मार्क करते आणि त्यानंतर आपण इथे डार्क करून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून आता अशा पद्धतीने बघा गोलाकार शेप द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा, ही आता आपल्या गळ्याची मार्किंग परफेक्ट अशी करून झालेली आहे. आता आपण ही डार्क करून घेऊयात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मेन गळा कुठला आहे आणि डिझाईनचा कुठला आहे. तर बघा, मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते, जेणेकरून कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग करावी तर हे सहजच तुमच्या लक्षात यावं यासाठी. आता बघा, मग फायनली गळ्याची मार्किंग झालेली आहे. तर आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा, इथून ह्या पद्धतीने फक्त इथपर्यंत कटिंग करायची आहे. त्यानंतर हा खालचा शेप. तर बघा, मग याची कटिंग झालेली आहे. आता आपण हा स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. जर तुम्हाला हा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग सेम कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण मी तुम्हाला हा गळा बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण कसा बनवू शकतो तर ते सांगणार आहे. सो चला मग, आता मार्किंग आणि कटिंग झालेली आहे तर स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, मग आता इथे सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे ना तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आणि त्यानंतर त्यावर आता जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे.
सगळ्यात आधी सेंटरला एक पिन लावायची आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक पिना, अशा टोटल 3 पिना लावायच्या आहेत. पिना लावताना गळ्याची गळारुंदी स्प्रेड होणार नाही, तर याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा तसं होतं. आणि सगळ्यात आधी मग बघा आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर हे जे काही मार्जिन आहे तर हे एकसारखं राहील याची थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण जर आपलं मार्जिन चुकलं तर सगळ्या गळ्याचा शेप आकार सगळं चुकेल आणि आपली फिनिशिंगसुद्धा संपूर्ण चुकेल. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, गळारुंदी स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची नाही. तर बऱ्याचदा काय होतं, इथे गळारुंदी स्प्रेड होते आणि ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर लगेच शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्याचं मेन रिझन आहे की तुम्ही गळा व्यवस्थित स्टिच करत नाही. आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कंटिन्यू कमरेच्या साईडला बघा इथे साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेतलेली आहे. आणि यानंतर जे काही आता एक्स्ट्राचं असेल कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या साईडचं तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यावर शक्यतो लगेच कमरेच्या साईडने पण करून घ्यायचं. तर ह्या स्टेपने काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि कमीत कमी टाईममध्ये प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी होतो. तर बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग कानाकोपऱ्यावर व्यवस्थित कट्स मारायचे आहे. कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. तर बघा इथे कानाकोपरे वगैरे सगळे व्यवस्थित बाहेर काढायचे आणि सगळ्यात आधी आपल्याला आता इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जर इथे दाबटीप चुकली तर सगळं गळ्याचं लूक जाईल आणि गळ्याचं लूक गेलं की सगळं ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा बिघडेल, डिझाईनसुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. सो त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे दाबटीप देऊन झालेली आहे. यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात सुद्धा येईल की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे हा पार्ट रेडी होतोय. एवढंच नाही तर गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. कमरपट्टी वगैरे लावण्याची गरज सुद्धा नाहीये. तर बघा एवढं किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. बघा इथून कडेकडेने. आता इथे टीप मारताना काळजी घ्यायची आहे की जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग आपल्याला ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यावं लागतं. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी झाला. त्यानंतर बरोबर ह्या पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचं आहे. कमी जास्त असेल तर कट करून सेम करायचं आणि सेंटरला बघा एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता सेंटरची मार्किंग करून झाल्यानंतर साईडला आपण जी काही मार्किंग केली होती 3 इंचाची तर ती सुद्धा दोन्ही साईडला करून घ्यायची आहे बघा. आणि फेंट ह्या पद्धतीने बरोबर मॅच करायचं आहे, जसं कटिंग करताना केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर बघा आता खाली इथे सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे. ॲक्च्युली तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता किंवा मग जरी मार्किंग जरी केलं म्हणजे जर नवीन शिकत असो किंवा तुम्ही ट्रेन असो तरीसुद्धा शक्यतो मार्किंग केली तर होतं काय की डिझाईन आपली परफेक्ट एकसारखी तयार होते आणि ते चुकण्याचे अजिबात चान्सेस राहत नाही. आता इथून खाली तुम्ही 1, 1.25 किंवा 1.5 इंचाला मार्किंग करू शकता. तुमचा गळा केवढा आहे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. आणि इथून सुद्धा 1 ते 1.25 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि हा चौकोन म्हणण्यापेक्षा असं उभा शंकरपाळ्याचा शेप आपल्याला इथे खरं तर ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर सेंटरपासून सेम मार्किंग करायची जेणेकरून बरोबर हे इथे रेडी होईल. ठीक आहे. त्यानंतर आता
ही जी काही वरची मार्किंग आहे ना आपण केली होती सेंटरला, तर ती साईडने पण थोडीशी करून घ्यायची आहे. म्हणजे जो काही शंकरपाळ्याचा शेप आहे ना त्या लेवलमध्ये, ते पुढे तुम्हाला सांगतेच. त्याआधी तुम्ही गोल्डन धागा ओवून घेते, कारण मी नेहमी सांगत असते की शक्यतो लेसच्या कलरचा धागा यूज करण्याची सवय लावायची, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि सगळ्यात आधी आता बघा इथून फक्त हा मधला जो काही गोलाकार शेप आहे तर तिथे आपल्याला ही गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. तर मी थोडीशी छोटीशीच लेस घेतलेली आहे, डिझायनर आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. आता ह्या ब्लाऊजवर गोल्डन मॅच होते. तुमच्या ब्लाऊजवर जर कॉन्ट्रास्ट एखादी रेड, ब्ल्यू, ग्रीन अशी मॅच होत असेल तर त्या कलरची लेस जरी तुम्ही इथे यूज केली तरी चालेल. त्यानंतर आता ह्या लेसला बघा मी डबल टिप देऊन घेते. मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, वरती तरंगत नाही आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर बघा खालच्या साईडला लेस लावायची आहे. त्याआधी आता सेम मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून ती व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागली जावे. तर तुम्ही सुद्धा शक्यतो मार्किंग करायची आहे. तर इथे मी 1.25 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि मी पुन्हा ते डॉट डॉट व्यवस्थित जॉईन पण केले, जेणेकरून लेस लावताना अजिबातच वरखाली होण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी. आणि या पद्धतीने मग आता इथे आपण ती लेस लावून घेऊया. तुम्ही 1 इंच, अर्धा इंच असा डिस्टन्स घेतला तरीसुद्धा चालणार आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि बघा इथे व्यवस्थित असं कानकोपऱ्यावर म्हणजे मध्यभागी फोल्ड करून जो काही आपण शंकरपाळ्याचा शेप ड्रॉ केलेला होता ना त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर ते मी बरोबर कोपऱ्यावर इथे फोल्ड केलेलं आहे, पुन्हा कोपऱ्यावर फोल्ड करायचं आहे. तर खरं तर लेस लावताना ना तीच गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की काय होतं असा ना ब्लाऊजचा शेप खूप छान येतो, पण ज्यावेळेस आपण लेस लावायला जातो ना तर ती प्रॉपर लागली नाही जात नाही गळ्याच्या साईडने सुद्धा. पण जर तुम्हाला लेस प्रॉपर लागता येत असेल तर बघा तुम्ही इथे पॅच वगैरे न करता सुद्धा इतकी छान डिझायनर मस्त ब्लाऊजला लुक येणारे डिझाईन इझिली बनवू शकतात. म्हणजे ब्लाऊज शिवण्याबरोबर लेस प्रॉपर फिनिशिंगचं इथं लावणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि हे तुम्हाला कळणं सुद्धा खूपच गरजेचं आहे. तर बघा तिथे व्यवस्थित लेस लावली आणि पुन्हा इथपर्यंत लावत आलेली आहे. एक्स्ट्राची आता इथे कट करून घेऊयात. तर बघा आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊनच देते, म्हणजे मी सांगतच असते लेस जाड बारीक कशी असो शक्यतो तुम्ही सुद्धा डबल टिप देण्याची सवय ही लावूनच घ्यायची. त्याचबरोबर ज्या कलरची लेस असेल त्या कलरचा धागा यूज करण्याची सुद्धा सवय लावून घ्यायची. फिनिशिंगसाठी ह्या टिप्स खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपण त्या लेस लावलेल्या आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडने बघा लेस लावायला आपण सुरुवात करूयात. तर कडेकडेने लावायची आहे बरोबर, आणि जी काही मार्किंग केलेली आहे ना इथून बघा तर बरोबर त्यावरच आता ती लेस लावत आपल्याला न्यायची आहे साईड फिटिंगपर्यंत. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या. आणि बघा मग एक्स्ट्राची मी इथे कट केलेली आहे आणि इथे सुद्धा डबल टिप देऊनच घ्यायची आहे. हे बघा एकदम व्यवस्थित प्रॉपर असं. ठीक आहे. आता एक साईडने लावलेली आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घ्यायची आहे. आणि तुमच्या इथे लक्षात येईल की खरं तर ना छान छोटीशी लेस घेतलेली आहे. खरं तर त्यामुळे आपल्याला इथे छान अशी डिझाईनसुद्धा करता आलेली आहे. कारण काय होतं ना जाड म्हणजे थोडीशी ब्रॉड जर लेस असली तर ती व्यवस्थित फोल्ड होत नाही, प्रॉपर असं त्याचं फिनिशिंग किंवा शेप येत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला जास्त फोल्ड करायचं असेल शक्यतो त्यावेळेस अशी बारीक छोटीशी लेस यूज करायची. आणि आता बघा इथे सुद्धा मी लेस लावून घेते. आणि ॲक्च्युली तुमच्या लक्षात येईल की आपण सर्वच लेस एकदम छान प्रॉपर फिनिशिंगचं इथे व्यवस्थित जसं आपल्याला हवं आहे तशा लेवलमध्ये लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत तर आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात, जेणेकरून ते व्यवस्थित त्यामध्ये दाबले जावेत यासाठी. तर बघा मग आता यासाठी आपल्याला सेंटरपासून साधारणतः 4.5 इंचाला किंवा 4ला मार्किंग करू शकता. तर मी 4.5ला केली आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यावर तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात बघा. आणि तिथे सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असं फिनिशिंगचं येतच. ठीक आहे. आता बघा इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण कमरेच्या साईडला सुद्धा एक लेस लावून घेऊयात. आता इथे तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, लावली तरी सुद्धा चालेल. तर मी लावूनच घेते, म्हणजे अजून छान असं आपल्या या ब्लाऊज डिझाईनला लुक यावं यासाठी.
आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि हा ब्लाऊजचा कलर असा आहे की तो कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल. सो त्यामुळे त्यावर डिझाईनसुद्धा आपण त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायचे आहे. ॲक्च्युली तुम्ही नाही लावले तरीसुद्धा चालेल, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी इथे लावून घेते. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे. 1 मीटर एका ब्लाऊजसाठी लागते. त्यानंतर गळ्याच्या मध्ये जो काही कपडा होता तर तो इथे सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवण्यासाठी घेतलेले आहे. तर तुम्ही ते तुमच्या चॉईसनुसार कसेही लटकन बनवू शकतात किंवा जर तुम्हाला रेडीमेड लटकन यूज करायचे असतील, जे बाजारात खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे अवेलेबल असतात, तर तुम्ही तसंही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि आज आपण जे काही लटकन बनवणार आहोत ना, तर खरं तर ते खूप सोप्या पद्धतीने रेडी होतात आणि लूक पण खूप सुंदर येतं. सो असे छानसे लटकन सिंपल इझी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. आणि खरं तर ना, ज्यावेळेस आपण गळा कट करतो त्यामध्ये ब्लाऊजचा एवढा कपडा आपला हा उरतोच, तर त्यापासून इझिली ते लटकन रेडी होऊ शकतं. बघा, ह्या पद्धतीने फोल्ड करायचं, त्यामध्ये आपली नॉट टाकायची, पुन्हा ते बंद करायचं आहे आणि इथे साईडनी काय करायचं, एक टीप मारून घ्यायची. शक्यतो डबल टीप द्यायची, म्हणजे तिथून ते लवकर निघण्याचे चान्सेस राहायला नको. आणि बघा, ते सरळ करून घेतले. तर जसं फुलाचा पाकळीचा कसा शेप असतो ना, तर तसा शेपमध्ये हे लटकन तयार होतं आणि खरं तो खूप सुंदर असं लूक येतं. तर असे छानसे ट्रेंडिंग लटकन तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता. झटपट तयार होतात, लवकर खराबही होत नाही आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात. तर बघा, फायनली छान असे लटकन तयार केले. सेंटरला कट करून आता आपण हे बॅक पार्टला लावून घेऊया. तर बघा, आता बॅक पार्टला सुद्धा लावताना ते साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली लावायचे असतात. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपल्याला ते समजतच नाही आणि त्यामुळे सुद्धा फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडचे नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावेत. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा, आता दोन्ही साईडचे नॉट लावले आहे आपण. आता ते आपण बांधून घेऊयात इथे. तर ते किती टाईट लूज तुम्हाला कसे हवे आहेत त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे, सो फायनली बघा, आपला हा छानसा लेटेस्ट ट्रेंडिंग झटपट तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन खरं तर इथे रेडी झालेली आहे. सो थोडं जवळ लूक दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल. आणि बघा, मग फायनली कुठल्याही साडीवर मॅच होणाऱ्या ब्लाऊजवर आपण खूप छान, कुठल्याही साडीवर मॅच व्हावी किंवा कुठल्याही ब्लाऊजवर मॅच होणारी खरं तर ही डिझाईन बनवलेली आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे, एकदम सोपी आहे. फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे आणि खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी. आणि इतकी सोपी पद्धत आहे की जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजच बनवेल. फक्त फिनिशिंगच्या टिप्स फॉलो करा, म्हणजे डिझाईन बनवणंच नाही नुसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल. सो बघा, मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येईल आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येईल. ठीक आहे, सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.